ईश्वरपूर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून 2 बालअपचारींना ताब्यात घेतले. दिनांक 24 ते 25 मार्च दरम्यान पेठनाका येथील फिर्यादी रामचंद्र हिंदूराव पाटील तसेच वाघवाडी येथील संगीता मारुती वाघ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे 2,03,300 रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव करत होते. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, इस्लामपूर विभाग तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. 29 मार्च रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकातील श्रीकांत वासुदेव, कुबेर खोत, विशाल पांगे, अमोल सावंत, शशिकांत शिंदे आणि दीपक घस्ते यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पेठ ते शिवपुरी रस्त्यावर सापळा रचून 2 बालअपचारींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, चोरीची हिरो HF डिलक्स मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपींनी गोपी उर्फ टॅवटॅव तिरशा काळे आणि लेंग्या तिरशा काळे यांच्या साथीने पेठनाका व वाघवाडी येथील चोरीसह किल्ले मच्छिंद्रगड मंदिर आणि कापूरवाडी येथील चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलीय. सदर चोरीचा मुद्देमाल बालअपचारी क्रमांक 1 याच्या घरामागे पुरून ठेवलेल्या ठिकाणाहून पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय. दोन्ही बालअपचारींना सांगली येथील बालन्यायालयात हजर करून निरीक्षणात ठेवण्यात आले. या यशस्वी कारवाईत चंद्रकांत वंजारी यांच्यासह संपूर्ण गुन्हे प्रकटीकरण पथकाचा सहभाग होता.